चुकंदर पोटोबा यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने आळूवडी। तर चला बघूया। आळूवडी करण्यासाठी 2 टेबलस्पून चिंच अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवली होती। त्यानंतर चिंच कोळून नंतर गाळणीने गाळून घेतली आहे। 10 आळूची पाने स्वच्छ धुवून देठ कापून घेतली आहेत। आळूवडीसाठी काळ्या देठाची आळू वापरायची आहे, जी कमी खाजरी असते। मधला देठ काढून घ्यायचा आहे, कडक असतो तो। पानाचं हे मधलं देठ थोडंसं कडक असतं, ते आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे। त्यामुळे देठ थोडासा मऊ होतो आणि वडी व्यवस्थित गुंडाळता येते। हलक्याच हाताने लाटायचं आहे। आपण आळूवडीचे मिश्रण बनवणार आहोत। त्यासाठी एक भांड घेतलंय। त्या भांड्यात 2 वाटी बेसन घेणार आहोत। चिमूटभर सोडा घालायचा आहे। 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट, जिरेपूड 1 चमचा, हा खोबऱ्याचा किस आहे, हा मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे। 2 चमचे घालायचे आहे। चवीनुसार मीठ घालूयात आणि हे चिंचेचे पाणी आपण बनवून घेतले ते घालणार आहोत। बारीक चिरलेली कोथिंबीर, आता चिंचेच्या पाण्यामध्येच मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। थोडंसं मिसळलं की गरज पडेल तसं वरून पाणी घालून सरसरीत भिजवून घ्यायचं। आता यामध्ये गरज पडेल तसं थोडंसं पाणी घालून सरसरीत भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। हे आपलं मिश्रण तयार झालं आहे। मिश्रण असे चमच्यावर घेतल्यानंतर एकाच वेळी सगळे पडते तेव्हा आपले मिश्रण परफेक्ट झाले असे समजावे। आपण या मिश्रणामध्ये खोबऱ्याचा किस घातलेला आहे। खोबऱ्याचा किस घातल्यामुळे एक रवाळ टेक्स्चर येते आणि वडी घशात दाटल्यासारखी होत नाही। मिश्रण हे खूप जास्त घट्ट आणि खूप जास्त पातळही करायचे नाही। घट्ट झाले असं घशात दाटल्यासारखी होते आणि पातळ झाले तर वडी छान बनत नाही। आता आपण वड्या बनवायला घेऊयात। एक पान असं पालतं ठेवायचं आहे आळूचं। त्या थोडंसं मिश्रण घ्यायचं, ते पानाला असं एक सारखं पसरून लावायचं आहे। जास्त घट्ट जास्त पातळ असं लावायचं नाही, एक सारखंच लावायचं, मग वडी छान बनते। आता हे पहिल्या पानाला मिश्रण लावून झालेलं आहे। त्यावर आता आपण दुसरं पान घेणार आहोत आळूचं। ते पालतं ठेवायचं असं आणि त्यावर मिश्रण लावायचं।
याच्यावर तिसरं पान ठेवूयात. त्याला पुन्हा मिश्रण लावून घ्यायचं. तिन्ही पानांना मिश्रण लावून झालं की असं साइडून थोडं दुमडून घ्यायचं. त्यावर थोडं मिश्रण लावायचं. सगळीकडे असं मिश्रण लावून झालं की एका बाजूने हलक्या हाताने उचलायचं आणि असं दाबत रोल करायचं. हलक्याच हाताने दाबायचं. रोल ढिल्ला करायचा नाही, नाहीतर वड्या छान बनत नाहीत. आपला रोल बनला आहे. अशा पद्धतीने बाकीच्या पानांचा पण रोल बनवून घेऊयात. मिश्रण लावून झाले आहे, तर एका बाजूने असं हलक्या हाताने उचलून रोल बनवत जायचं आहे. रोल ढिल्ला करायचा नाही, नाहीतर वड्या छान बनत नाहीत. हा रोल आपला बनलेला आहे. अशा पद्धतीने सर्व पानांचा रोल बनवून घेऊयात. आता आपले सगळे रोल बनवून तयार झाले आहेत. जर तुम्हाला हवे असेल तर पाने वाढवून तुम्ही रोल मोठा करू शकता. आणि आता आपण हे रोल उकडून घेणार आहोत. आता हे आपण स्टीमर मध्ये उकडून घ्यायचे आहे. वड्या उकडण्यासाठी आपण ही स्टीमरची प्लेट घेतली आहे. त्याला थोडस तेल लावून घेऊयात. बनलेले रोल आपण आता स्टीमरच्या चाळणीमध्ये ठेवून घेऊयात. आणि चाळणी आता स्टीमर वरती ठेवायची आहे. आपण गॅसवर ठेवून घेऊयात. पाणी गरम झाले की त्यावर आपली वड्यांची प्लेट ठेवून द्यायची. आपलं गरम झालं आहे, तर आता आपण आळूच्या वड्यांचे रोल बनवलेली प्लेट त्यामध्ये ठेवून घेऊयात. प्लेट ठेवून झाली. आता आपण झाकण ठेवूयात. आता 20 मिनिटं मध्यम गॅसवर वाफवून घ्यायच्या आहेत आळूच्या वड्या. आता 20 मिनिटं झाली आहेत. आपण उघडून चेक करूयात. पाणी आपली काळवंडली आहेत, याचा अर्थ शिजले आहेत वड्या. तरी पण आपण सुरी घालून चेक करूयात. सुरी एकदम क्लीन आली, याचा अर्थ वड्या आतपर्यंत शिजलेल्या आहेत. तर आपण रोल बाहेर काढून थंड करून घेऊयात. 10 मिनिटं थंड करून घ्यायचंय. व्यवस्थित थंड झालं तरच वड्या छान कापल्या जातात. रोल छान थंड झालेला आहे. आता आपण वड्या कापायला घेऊयात. अगदी सहज वडी कापली जातीये. हे पहा किती छान पदर आले आहेत. वडी कापताना धारदार सुरीचा वापर करा. एकसारख्या वड्या कापल्या गेल्या पाहिजेत. आपले सर्व रोल कापून झालेले आहेत. वड्या छान करून एकसारख्या कापून झाल्या आहेत. तर आता आपण परतून घेणार आहोत. परतण्यासाठी आता आपण गॅसवर कढई ठेवूयात. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात.
तेल गरम झाले आहे तर आपण त्यामध्ये मोहरी, 1 चमचा मोहरी घालून घेऊयात. आता आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. आता यामध्ये कढीपत्ता घालूयात. यामध्ये वड्या घालून घेणार आहोत. वडे छान परतून घ्यायचे आहेत. वड्या थोड्या परतल्या की त्यामध्ये आपण 1 चमचा कारळ्याचं कूट घालणार आहे. हे आपण गरम करून मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे. त्याने छान चव येते वड्यांना. वड्या तळल्या तरी चालतात किंवा हेल्थ कॉन्शियस असाल तर परतल्या तरी चालतात. परतल्या तरी खूप छान खुसखुशीत खमंग लागतात. वड्या आपल्या छान परतून झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊयात. आळू वडे अशा प्रकारे सर्व केले आहेत. वड्या भाकरी किंवा चपाती बरोबर खाल्ल्या तरी खूप छान लागतात किंवा टोमॅटो सॉस बरोबरही छान लागतात. आळू वड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपले चॅनेल चुकंदर पोटोबा.